नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये जी अचानक राजकीय खळबळ माजलेली आहे ती बघितल्यानंतर थोडी गंमत वाटते. कारण आत्ता कुठे 10 दिवस होत आहेत नारायण राणे यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्यावर शपथ घेतली. ती शपथ घेतल्यानंतर नारायण राणे केंद्रीय मंत्री म्हणून अजून महाराष्ट्रात आलेले सुद्धा नाहीत. आणि आपल्याला माहिती आहे, नारायण राणे हे गेल्या 10-12 वर्षामध्ये 15 वर्षामध्ये पक्ष अनेक बदलले असतील, पण त्यांचं लक्ष किंवा टार्गेट हे एकमेव राहिलेलं आहे आणि ते शिवसेना आहे असं म्हटलं जातं. पण मला राणे यांचं लक्ष शिवसेना आहे किंवा शिवसेनेला ते टार्गेट करतात असं मला कधीच वाटलं नाही. त्यांचं लक्ष ठरलेलं आहे. त्यांचा राग आणि नेम हा थेट उद्धव ठाकरे पक्षप्रमुख आणि आताचे मुख्यमंत्री यांच्यावर आहे. आणि असे नारायण राणे हे 2014 पासून मंत्री नाहीत आणि एक प्रकारे लोकसभेत त्यांच्या मुलाचा 2014 पराभव झाला. तिथून शिवसेनेचे विनायक राऊत निवडून आले. खुद्द नारायण राणे 2014च्या विधानसभा निवडणुकीत कोकणात पराभूत झाले आणि त्यानंतर एक प्रकारे नारायण राणे संपले असा सूर शिवसेनेकडून सातत्याने लावला गेला. तेवढ्यावर विषय संपला नाही. तुम्हाला आठवत असेल तर तेव्हा महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण होते आणि खेरवाडी या बांद्रा पूर्व या मतदारसंघातला शिवसेनेचा आमदार बाळा सावंत हे निवडून आले. अगदी स्वबळावर निवडून आले. खऱ्या अर्थाने एवढ्यासाठी म्हणायचं की ती निवडणूक जी 2014 विधानसभेची होती तेव्हा शिवसेना भाजप युती तुटलेली होती. भाजपचा उमेदवार, मला वाटते संदेश पारकर म्हणून उमेदवार होते, ते बाळा सावंत यांच्या विरोधात होते आणि मातोश्रीच्या परिसरात बाळा सावंत यांनी दुसऱ्यांदा निवडणूक जिंकून दाखवली. अशा ठिकाणी जेव्हा बाळा सावंत यांचं निधन झालं तेव्हा त्या जागेची जी पोटनिवडणूक व्हायची होती तिथे शिवसेनेने त्यांच्या पत्नी तृप्ती सावंत यांना उमेदवारी दिली होती आणि तिथे नेमकं अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून नारायण राणे यांना गळ घातली आणि नारायण राणे तिथून उभे राहिले होते. त्यांच्या प्रचाराला खुद्द शरद पवारसुद्धा आलेले मला आठवतात. आणि पवारांनी सांगितलं होतं की नारायण राणे या माणसाचं कर्तृत्व इतकं मोठं आहे की अतिशय वयाने लहान असताना खुद्द बाळासाहेबांनी त्याला मुख्यमंत्री केलं होतं वगैरे वगैरे. असे नारायण राणे हे तुलनेने शिवसेनेच्या विरोधात कमी राहिले, पण उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत मात्र ते ठरवून शत्रुत्व पत्करत आलेले आहेत. आणि तेच उद्धव ठाकरे हे आज मुख्यमंत्री आहेत आणि महाराष्ट्रातलं सरकार पडण्याचे वेगवेगळे हवाले यापूर्वी नारायण राणे यांनी दिलेले होते. पण त्यात काय तसं काही घडताना दिसलं नाही आणि अचानक नारायण राणे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागलेली आहे. आणि अर्थात आम्ही नारायण राणेंना किंमत देत नाही. ते मंत्री होतात की न होतात याच्याशी आम्हाला काही कर्तव्य नाही असंही विनायक राऊत हे जे कोकणातले शिवसेनेचे खासदार आहेत त्यांनी बोलून झालं. शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी तुच्छतेने नारायण राणेंचा उल्लेख केला. पण म्हणून नारायण राणे हे इतके दुर्लक्ष करण्यासारखे आहेत का असा प्रश्न पडतो. कारण नुसते नारायण राणे हे केंद्रीय मंत्री झालेत असं नाही आहे, तर ते मंत्री झाल्यानंतर अचानक महाराष्ट्राच्या राजकारणात कधी नव्हे इतकी उलथापालथ सुरू झालेली आहे. अर्थात ती प्रथमदर्शनी नजरेत आलेली नव्हती. कदाचित माध्यमांना पुढे करून एक धुरळा आभास निर्माण करण्यात आला
धुराचा पडदा निर्माण करण्यात आला की जेणेकरून नारायण राणे यांचं केंद्रीय मंत्रिपद हे तुच्छ किंवा दुर्लक्षित ठरावं यासाठीही प्रयत्न झालेला असेल. आणि आपल्याकडे माहिती आहे मराठीतली माध्यमं ही अशा कामासाठी नियमित वापरली जातात. लोकांचं लक्ष विचलित करणं यासाठी माध्यमांचा सर्रास वापर होतो. त्यामुळे नारायण राणे हे इतक्या वर्षानंतर थेट अतिशय महत्त्वाच्या भूमिकेत आले तर त्याची महत्ता निदान मराठीत महाराष्ट्रात समोर आणली जाऊ नये याची काळजी घेतली गेली असेल आणि त्यासाठीच माध्यमांचा अतिशय कुशलतेने वापर झाला असेल असं मला वाटतं. किंबहुना नारायण राणे यांना दुर्लक्षित ठेवायचं नसतं तर प्रीतम मुंडे यांच्या मंत्रिपदाचा इतका बागुलबुवा झालाच नसता. मुंडे भगिनी नाराज आहेत. प्रीतम मुंडे यांचं नाव घेतलं जात होतं पण प्रत्यक्षात प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद नाकारलं गेलं. मुद्दा असा असतो मित्रांनो की एखादी गोष्ट समोरच्याला तुम्ही ऑफर केली आणि त्याने ते स्वीकारली नाही तर त्याला नाकारलं म्हणतात. प्रश्न असा आहे की मुंडे भगिनींनी किंवा प्रीतम मुंडे, पंकजा मुंडे यांनी आपल्या कुटुंबाला, परिवाराला एक केंद्रात मंत्रिपद मिळालं पाहिजे आपल्या वडिलांची पुण्याई म्हणून अशी काही मागणी केलेली माझ्या तरी ऐकिवात नाही. आणि त्यामुळे त्यांनी जी मागणी केली नाही किंवा मंत्री आम्ही होऊन चांगलं काम करू अशी काही ऑफर जर पंतप्रधानांना दिलेली नसेल तर मग पंतप्रधानांनी त्यांना मंत्री न करणं म्हणजे नाकारणं हा विषय कुठून येतो. पण गाजावाजा या शपथविधीनंतर जवळजवळ आठवडाभर महाराष्ट्रात गाजावाजा चालला तो मुंडे भगिनींचा चालला होता आणि आता तो जवळजवळ थंडावलेला आहे, विषय मागे पडलेला आहे. मुद्दा असा आहे की खरोखरच मुंडे भगिनींचं ते बंड किंवा जे काय काल्पनिक बंड किंवा त्यांनी वेगवेगळ्या त्यांच्या समर्थक प्रतिस्पर्ध्यांनी समर्थक अनुयायांनी भाजपचे पक्षातले अनेक पदांचे राजीनामे देणं हा सगळा आभास होता की काय, कारण आता तो विषय एकदम मागे पडला आहे. पण तरीही नारायण राणे यांचं केंद्रातलं मंत्रिपद हे महाराष्ट्रात प्रामुख्याने पुढं आणलं गेलेलं नाही. पण ज्या वेळेला माझ्याही लक्षात आली नाही गोष्ट मी प्रामाणिकपणे कबूल करतो की मुंडे भगिनींना एवढी मोठी प्रसिद्धी त्यांच्या नाराजीला देणं हे माध्यमांचा कुशलतेने केलेला वापर आहे का हा प्रश्न मला पडला. याचं कारण असं की एका बाजूला मुंडे भगिनींच्या बंडावरून ढोल ताशे वाजवले जात होते पण दुसरीकडे आपण बघितलं तर महाविकास आघाडीतल्या पक्षांमध्ये प्रचंड मोठी उलथापालथ सुरू झालेली होती. नाना पटोले हे पवारांना भेटायला गेले नाहीत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक झाली. त्या बैठकीनंतर प्रभारी काय ते HK पाटील कोण त्यांच्या सकट अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात वगैरे सिल्वर ओकला गेले पण पटोले गेले नाहीत. आणि पटोले कसं या सरकारला सुरुंग लावायचा प्रयत्न करतात वगैरे वगैरे गदारोळ खूप गदारोळ झाला. पण पटोले गेले नाहीत आणि आता अचानक शरद पवार हे दिल्लीला जाऊन पंतप्रधानांना अचानक भेटलेले आहेत. अचानक एवढ्यासाठी म्हणायचं की त्याचा सुगावाही मराठी पत्रकारांना लागला नव्हता. ज्या मुंडे भगिनींनी वारंवार सांगितलं की आमची नाराजी नाही आहे, आम्ही कुठल्याही प्रकारे पक्ष सोडणार नाही हे वारंवार सांगून सुद्धा त्याचा गदारोळ करणारे जे लोक आहेत त्या सगळ्या पत्रकारांना पवार पंतप्रधानांना भेटेपर्यंत त्याचा सुगावा कसा लागला नाही. आणि पवार साहेब सुद्धा अचानक इतके त्यांना जाऊन का भेटत आहेत आणि महाराष्ट्रामध्ये ज्या काय घालमेल आणि उलघाल सुरू झालेली आहे ती बघितली तर त्याची पार्श्वभूमी मला असं वाटतं की थेट नारायण राणे यांच्या मंत्रिमंडळाला जाऊन भिडते. नारायण राणे यांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाला जाऊन भिडते. आणि मी यापूर्वीच राणे मंत्री झाल्यानंतर त्यांना जे खातं देण्यात आलं त्या खात्यासंबंधी
मी विवेचन केलेलं होतं की MSME हे खातं हे नवी गुंतवणूक, नवे रोजगार, नवे उद्योग या संदर्भातली आहे आणि याचं सगळ्यात मोठं केंद्र जर महाराष्ट्र आहे तर महाराष्ट्रातल्या अर्थकारणाची फार मोठी सूत्र ही आपोआप नारायण राणेंच्या हाती येतात. याचं विवेचन मी यापूर्वीच्या एका व्हिडिओमध्ये केलेलं आहे, पूर्णपणे केलेलं आहे. पण त्यावरून दखल घेऊन किंवा माझ्या आधीही ज्यांना कळले असे सत्ताधारी गोटातले अनेक जण नारायण राणेंच्या या नेमणुकीमध्ये इतके अस्वस्थ झालेत का की तिन्ही पक्षांमधले सगळे मतभेद, बेबनाव हे थेट चव्हाट्यावर यायला लागलेत. थेट चव्हाट्यावर यायला लागले की शिवसेनेचे अनेक आमदार जाऊन मुख्यमंत्र्यांना भेटतात, राष्ट्रवादीच्या एका कुठच्या मंत्र्याविषयी, जितेंद्र आव्हाड यांच्याविषयी उघडपणे तक्रार करतात आणि ती जगाला कळावी अशा बातम्यासुद्धा येतात. या बातम्या आपोआप बाहेर येत नाहीत. जर पवार मोदींना भेटणार आहेत याचा सुगावा पत्रकारांना लागत नाही आणि ती भेट झाल्यानंतर त्याची चर्चा माध्यमात सुरू होते, याचा अर्थ जी बातमी गोपनीय ठेवायची असते, खाजगी ठेवायची असते, याचा सुगावा माध्यमांना लागायचा नसेल किंवा लागू नये अशी इच्छा असेल तर ती गोपनीय राखता येते. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये 3 पक्षांमध्ये किंवा विविध नेत्यांमध्ये पक्षांच्या जर बेबनाव मतभेद असतील आणि टोकाची भांडणं सुरू झाली असतील तर ती गोपनीय राखता येतात. पण ज्या अर्थी घोसाळकर वगैरे आणि सुभाष देसाई हे मंत्री यांनी मुख्यमंत्र्यांकडे आव्हाडांविषयी तक्रार केली आणि त्याच्या बातम्या जर झळकल्या असतील तर त्या बातम्या जाणीवपूर्वक देण्यात आल्यात. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की विकास आघाडीत मतभेद आहेत आणि टोकाचे मतभेद आहेत हे जगाला कळलं पाहिजे. हे दाखवण्याचा जेव्हा प्रयत्न होतो तेव्हा मग याची कारणं शोधावी लागतात. सरकार महाविकास आघाडीचं बनल्यापासून भाजपवाले रोज हे सरकार कसं पडणार हे सांगत होते. तेव्हा या तिन्ही पक्षाचे लोक मिले सुर मेरा तुम्हारा या चालीवर आपल्यामध्ये कसे मतभेद नाहीत असे एकमेकांच्या बचावाला धावत होते. म्हणजे उद्धव ठाकरे यांच्याविषयी भाजपच्या कोणीही काही बोलो, तात्काळ जयंत पाटील वगैरे मंडळी, नवाब मलिक किंवा काँग्रेसचे पटोले असतील किंवा आणखीन कोणी असतील, हे उद्धव ठाकरे यांचं समर्थन करायला हिरिरीने पुढे येत होते. आता असं काय होताना दिसत नाही. राष्ट्रवादीच्या कोणावर आरोप झाले, टीका झाली तर त्याला एकट्याला वाऱ्यावर सोडून दिला जातो. फार तर त्याच्या पक्षातले लोक त्याच्या बचावाला येत असतील. प्रताप सरनाईक यांनी तर राजरोसपणे जाहीरपणे पत्र लिहून मुख्यमंत्र्यांना सांगितलं की मी कसा महाविकास आघाडी सोडा, मी शिवसेनेत एकाकी पडलोय, माझ्या मागे ईडीचा ससेमिरा लागला तर माझ्या बचावाला, समर्थनाला कोणीही पुढे आला नाही. ही तक्रार खुद्द प्रताप सरनाईकांनी पत्र लिहून केली. आणि आता तर एकापेक्षा एक गोष्टी बाहेर येत आहेत, एकापेक्षा एक गोष्टी बाहेर येत आहेत. पण जरंडसवर प्रकरण घडल्यानंतर अजितदादांच्या समर्थनाला कोणी काँग्रेस नेता किंवा शिवसेनेचा नेता मंत्री तितक्या हिरिरीने पुढे आलेला दिसला नाही. ते त्यांचं प्रकरण आहे, त्यांनी निस्तरावं. खडसे बिचारे काल परवा आलेत राष्ट्रवादीमध्ये, पण त्यांच्या जावयाला अटक झाली. त्यानंतर किती आघाडीचे नेते प्रवक्ते एक दिलाने उभे राहिले. आणि आता तर सहकारी बँका, सहकारी कायदा केंद्राचा, ते केंद्राने निर्माण केलेलं नवीन सहकार मंत्रालय हा विषय घेऊन खुद्द पवारसाहेब दिल्लीला गेले आणि ते दिल्लीला जाऊन पंतप्रधानांना भेटणार याचा सुगावाही कुठल्या पक्षाला नव्हता. खुद्द राष्ट्रवादीचे अनेक नेते प्रवक्ते गाफीलपणे बोलत होते. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना सुद्धा पवारसाहेब का भेटले पंतप्रधानांना याचं उत्तर पत्रकारांना देता येत नव्हतं. नवाब मलिक हे प्रवक्तेच आहेत, त्यांना काही माहिती असायची गरज नाही. पण निदान जे प्रदेशाध्यक्ष आहेत जयंत पाटील यांना तरी पवारसाहेबांनी काही कल्पना दिली होती का? नाही. ते राजनाथ सिंगांना भेटले, संरक्षण मंत्री तुमच्या पियुष गोयल त्यांना भेटायला गेले. पण पंतप्रधानांची जवळजवळ 1 ते 2 तास काहीतरी भेट झाली. ती प्रत्येकजण वेगवेगळं सांगतो. पण ही जी उलघाल आघाडीच्या पक्षांमध्ये सुरू आहे
त्याची धागेदोरे शोधत गेलं तर ते कुठे अंतर्गत सापडत नाहीत. हां, अनिल देशमुखांना म्हणत असाल तर अनिल देशमुख प्रकरणाला आता जवळजवळ 1.5 महिना होता. त्यांच्या राजीनाम्यापासून, त्यांच्यावर FIR दाखल करण्यापासून, त्यांनी कोर्टात धाव घेण्यापर्यंत 1-1.5 महिना होऊन गेलाय. तेव्हा एवढी खळबळ दिसत नव्हती, खळखळाट दिसत नव्हता. पण नारायण राणे मुख्यमंत्री झाले आणि पुढल्या 10 दिवसातला घटनाक्रम बघितला किंवा त्या घटनाक्रमाला आलेला वेग बघितला तर मग ही सगळी आघाडीतली घालमेल आहे. हिचा नारायण राणे यांच्या केंद्रातील मंत्री असण्याशी संबंध येतो का असा विचार करावा लागतो. हां, त्याच्यात एक थोडीशी काय म्हणतात ती एक खेळी आहे मध्ये की कृपाशंकर सिंग यांना अचानक भाजपमध्ये सहभागी करून घेण्यात आलं. ते तर मला वाटते गेली 3-4 वर्ष 2 वर्ष तरी भाजपचं समर्थन करायला किंवा भाजपत प्रवेश घ्यायला उतावळे बसलेले होते कृपाशंकर सिंग. पण त्यांना कटाक्षाने बाहेर ठेवण्यात आलं होतं. पण नारायण राणे यांचा मंत्री म्हणून शपथविधी झाल्यानंतर अतिशय त्वरेने घाई गर्दीने कृपाशंकर यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला. त्यांचा प्रवेश एकट्या चंद्रकांत दादा पाटलांनी करून घेतला नाही तर विरोधी नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा कृपाशंकर यांच्या प्रवेशाच्या कार्यक्रमाला हजर होते. त्याच्या खेरीज दुसरी घटना मुंबई महापालिकेच्या निवडणुकांसाठी किंवा रादर महापालिकांच्या निवडणुकांसाठी भाजपने जी कोर कमिटी बनवली त्यामध्ये नितेश राणे यांचा अगत्याने सहभाग किंवा समावेश करण्यात आलेला आहे. बघायला गेलं तर 2 वर्ष नितेश राणे हे महाराष्ट्र भाजपमध्ये आहेत. भाजपमध्ये त्यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी प्रवेश केला. त्यांना काय ते कुडाळची उमेदवारी पण मिळाली, ते निवडून पण आले आणि ते नंतरच्या काळामध्ये अगदी आपण 1 वर्ष मागे हे सरकार झाल्यापासून महाविकास आघाडी सरकार किंवा उद्धव ठाकरे, ठाकरे कुटुंब, शिवसेना यांच्यावर अत्यंत बोचरी टीका करतायत नितेश राणे. पण तरीही भाजपच्या आतल्या गोटामध्ये नितेश राणे यांचा समावेश झाल्याचं आपल्याला कधी बघता आलं नाही, दिसलं नाही. अचानक नारायण राणे यांची केंद्रात मंत्रिपदी नेमणूक झाली आणि नितेश राणे यांना महापालिकेसाठी जो टास्क फोर्स म्हणून आपण किंवा कोर कमिटी बनवण्यात आली त्यामध्ये नितेश राणे यांचा समावेश झालेला आहे. या 2 गोष्टी बघितल्या आणि मग महाविकास आघाडीमधली किंवा शिवसेनेतली घालमेल बघितली की मग याचा कुठेतरी परस्पर संबंध आहे हे मान्य करावं लागतं. त्याकडे डोळसपणे बघणं भाग ठरतं. आणि मग मी माझ्या पहिल्या व्हिडिओकडे जातो की ज्यात मी सांगितलं होतं की नारायण राणे यांना शिवसेनेने सोडलेलं उद्योग खातं किंवा अवजड उद्योग खातं देण्यात आलं नाही तर अवजड उद्योग खात्या पलीकडे उरलेले सगळे उद्योग ज्यामध्ये गुंतवणूक, रोजगार, उद्योग विकास असे सगळे अर्थकारणाशी निगडीत विषय येतात त्याचं जे खातं आहे MSME ते नारायण राणे यांना देण्यात आलं. आणि तिथेच कारण त्याचं सगळ्यात मोठं केंद्र उद्योगाचं मुंबई आहे, महाराष्ट्र आहे. म्हणजे मुंबई इतकाच महाराष्ट्रात हा उद्योगासाठी अतिशय पोषक भूमी मानला जातो आणि एक प्रकारे महाराष्ट्राचा अघोषित मुख्यमंत्री अशा स्वरूपातच किंवा महाराष्ट्राचा अघोषित उद्योग आणि अर्थमंत्री अशा स्वरूपात नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रिमंडळातलं खातं देण्यात आलेलं. अर्थात त्याचा संबंध इतर राज्याशी येतो नाही असं नाही, पण प्रामुख्याने देशाचं अर्थकारण आर्थिक राजधानीतून चालतं, ज्या मुंबईतून चालतं त्याची बरीच महत्त्वाची सूत्र ही नारायण राणेंकडे सोपवण्यात आली. आणि त्यामुळे शिवसेनेला भाजप लक्ष करतोय हे अगदी उघड झालेलं आहे, मुख्यमंत्री कोणी असो. पण महाराष्ट्रात देखील जे मोठे मोठे लहान मोठे उद्योग निर्माण होतात त्यासाठी वारंवार केंद्रीय उद्योग खात्याकडून अनेक परवाने घ्यावे लागतात आणि त्या परवान्यांचं काउंटर जे आहे
त्या काउंटरचं नाव आता नारायण राणे आणि त्यांची त्या खात्यामध्ये आणि केंद्रामध्ये पूर्ण अधिकार देऊन नेमणूक झाल्यानंतर ही महाविकास आघाडीतली आणि प्रामुख्याने शिवसेनेतली उलाढाल आणि उलघाल सुरू झालेली आहे. आणि म्हणून मग मी नारायण राणे मुख्य काय ते केंद्रीय मंत्री झाल्यानंतर आघाडीमध्ये जी उलथापालथ सुरू झाली आहे त्याचा संबंध मी जोडायचा प्रयत्न करतोय. माझ्या समोरही आत्ता सगळं चित्र स्पष्ट नाही आहे, पण मला गंमत एवढ्यासाठी वाटली की हा शपथविधी झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सगळ्या मंत्र्यांची जी काय भेटगाठ घेतली वगैरे झालं, चहापान वगैरे झालं, त्यानंतर त्यांनी त्या सगळ्यांना सांगितलं की हे सत्कार वगैरे करत बसू नका, तुमच्या खात्याचा आढावा घ्या, खात्याची माहिती घ्या, तुमच्या अधिकाराची व्याप्ती समजून घ्या आणि 15 ऑगस्टपर्यंत कोणीही दिल्ली सोडायची नाही. आणि त्यामुळे मंत्री होऊन 10 दिवस उलटले तरी नारायण राणे महाराष्ट्रात किंवा मुंबईत येऊ शकलेले नाहीत. पण येऊ शकले नाहीत तरीही जर इतकी हालचाल होत असेल, इतकी धावपळ सुरू झालेली असेल, तर मग नारायण राणे महाराष्ट्रात येतील जेव्हा केव्हा किंवा ते महाराष्ट्रात काय करू शकतील या कल्पनेने देखील अनेकांचा थरकाप उडालेला आहे. हे चित्र स्पष्ट होतं, हे चित्र अतिशय स्पष्ट होतं. त्याचे बारीक सारीक तपशील माझ्याकडे नसतील कारण मी पुढाऱ्यांना नेत्यांना भेटणारा नाही आहे, पण बिटवीन द लाईन्स जी जाहीर वक्तव्य होतात, ज्या घटना डोळ्यांना दिसतात किंवा ज्या घटनांचे पडद्यामागे चालले असतील तरी ज्याचे संकेत आणि सिग्नल येत असतात, या मी जोडून बघतो तेव्हा मला असं दिसतं की नारायण राणे नुसते केंद्रातले एक महत्त्वाचे मंत्री झाले. इतक्यात जर इतकी उलघाल होत असेल तर मग नारायण राणे प्रत्यक्षात मंत्री म्हणून महाराष्ट्रात यायला सुरुवात करतील किंवा येतील, त्याच्यानंतर पुढे काय होईल याची कल्पना करा. हा फरक मी एवढ्यासाठी सांगतोय मित्रांनो. बघायला गेलं तर नितीन गडकरी हे केंद्रात मंत्री आहेत 7 वर्ष आणि अतिशय महत्त्वाची खाती त्यांच्याकडे आहेत. महाराष्ट्रातले रस्ते विकास, बंदर विकास, जे जे काय म्हणाल यासंबंधी अनेक महत्त्वाचे निर्णय हे नितीन गडकरींकडे पण आहेत. पण म्हणून महाविकास आघाडीला कुठे अडचण आली नाही. पियुष गोयल हे सुद्धा महाराष्ट्राचंच प्रतिनिधित्व करतात. मुंबईतून ते राज्यसभेवर गेलेले आहेत आणि त्यांच्याकडे सुद्धा रेल्वे, अमुक तमुक बरीच खाती आहेत, ऊर्जा. पण तरीही त्यांच्या इतक्या महत्त्वाच्या खात्याचे मंत्री असून सुद्धा पियुष गोयल महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये कधी एवढी उलथापालथ झाली नाही. उलट त्यांना देखील शिंगावर घेण्यापर्यंत महाविकास आघाडीने मजल मारलेली होती. पण नारायण राणे केंद्रात मंत्री झाले आणि जी घालमेल महाविकास आघाडीत होते आहे त्याचं कारण, अतिशय महत्त्वाचं कारण आपण समजून घेतलं पाहिजे. ते असं आहे की नारायण राणे हे मुख्यमंत्री राहिलेले आहेत आणि मुख्यमंत्री असताना किंवा विरोधी नेता असताना महाराष्ट्र विधानसभेत त्यांनी सगळ्या पक्षांमध्ये आपली माणसं आणि आपले काय म्हणतात ते आपल्याविषयी आस्था असलेला एक वर्ग निर्माण केलेला आहे. आणि शिवसेनेत सुद्धा तो वर्ग आहे. मला जी माहिती मिळाली त्यानुसार गेल्या विधानसभा निवडणुकीत सुद्धा शिवसेनेच्या अनेक उमेदवारांना नारायण राणे यांनीच आर्थिक मदत सुद्धा केलेली होती. आणि अशा माणसाकडे जर केंद्रातलं महत्त्वाचं मंत्रिपद आलेलं असेल तर तो माणूस म्हणजे नारायण राणे महाराष्ट्रात काय काय घडवू शकतील या कल्पनेने अनेकांचा थरकाप उडाला. अर्थात अजून त्याला वेळ आहे. संसदेचं पावसाळी अधिवेशन संपल्याशिवाय नारायण राणे 15 ऑगस्टच्या आधी महाराष्ट्रात येणार नाही अजून महिनाभर. पण ते आल्यानंतर काय करतील याची जर चिंता नुसती शिवसेना नव्हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीलाही वाटत असेल तर नुसती कल्पना करा ही शपथ घेतल्यावर नारायण राणेंनी इतकी उलघाल असेल तर नारायण राणे महाराष्ट्रात येतील आणि ये जा सुरू करतील आणि महाराष्ट्राच्या राजकारणात हस्तक्षेप करू शकतील. आपल्या नव्या ताकदीच्या बळावर
तेव्हा महाराष्ट्रात काय होईल. मित्रांनो, आत्ता इथे थांबतो. तुम्हाला हा विषय आवडला तर लाईक करा, शेअर करा, मित्रपरिचितांना फॉरवर्ड करा, प्रतिपक्षाला अधिकाधिक सबस्क्राईब करा. नमस्कार.